हाय मुलांनो, आज आपण 19th लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे बी अ गुड होस्ट अँड गेस्ट. तर होस्ट म्हणजे काय, तर जो कोण कार्यक्रम अरेंज करतो की नाही तर त्याला म्हणतात होस्ट, म्हणजे मराठीत त्याला यजमान म्हणतात. समजा आपल्याकडे काही पार्टी आहे, काही कार्यक्रम आहे, तर आपल्या घरी आहे ना, तर आपण होस्ट झालो, यजमान झालो. अँड गेस्ट म्हणजे जे पाहुणे आपल्याकडे येतात ते. ओके, तर चांगले यजमान आणि चांगले पाहुणे कसं व्हायचं ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. वी ऑल लव टू गेट टुगेदर विथ अवर फ्रेंड्स अँड हॅव फन. तर आपल्याला आपल्या मित्रांसोबत गेट टुगेदर म्हणजे भेटायला खूप आवडतं आणि मजा करायला खूप आवडतं. वी लाईक अवर फेवरेट डिशेस इवन बेटर व्हेन वी शेअर देम विथ अवर फ्रेंड्स. आपल्याला आपले जे आवडते पदार्थ आहेत ते आपल्या मित्रांसोबत शेअर करायला खूप आवडतात. इन शॉर्ट, वी ऑल लव अ पार्टी. आणि थोडक्यात सांगायचं तर आपल्याला पार्टी करायला, मजा मस्ती करायला खूप आवडते. यू मे हॅव अटेंडेड पार्टीज ऑर यू मे इवन हॅव गिवन सम. तर तुम्ही काही पार्टीज अटेंड केल्या असतील, म्हणजे तुम्ही काही पार्टीजला गेला असाल किंवा तुम्ही अशा काही पार्टी दिल्या असतील. व्हॉट डू यू थिंक मेक्स अ गुड पार्टी. आता चांगली पार्टी जर व्हायची असेल, एखादा कार्यक्रम चांगला व्हायचा असेल तर त्यासाठी काय काय लागतं असं तुम्हाला वाटतं. एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप खर्च केला म्हणजे, फॅन्सी क्लोथ्स चांगले चांगले कपडे घातले म्हणजे, कॉस्टली डेकोरेशन्स खूप महागाचे डेकोरेशन सजावट केली म्हणजे, रिच फूड खूप महागाचं जेवण ठेवलं म्हणजे पार्टी चांगली होते का. सच थिंग्स मे मेक अ पार्टी लुक ग्लॅमरस बट इट इज दॅट इनफ ऑर इवन नेसेसरी टू मेक द पीपल हॅप्पी. तर अशा गोष्टी केल्या म्हणजे खूप छान छान डेकोरेशन केलं, खूप छान छान कपडे घातले, खूप चांगलं जेवण ठेवलं, पार्टीवरती खूप खर्च केला म्हणजेच ही पार्टी चांगली होते का. त्याने ही पार्टी ग्लॅमरस म्हणजे अगदी छान दिसते, छान वाटतं. पण एवढंच पुरेसं आहे का. लोकांना खुश करण्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे का. लोकांना म्हणजे कोण, जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते फक्त यानेच खुश होतात का. अ गुड पार्टी इज वेअर द होस्ट अँड द गेस्ट कॅन बोथ एन्जॉय देमसेल्व्स अँड बी हॅप्पी. तर एखादी गुड पार्टी, एखादा चांगला कार्यक्रम काय आहे, तर ज्या ठिकाणी होस्ट म्हणजे जे यजमान आहेत, ज्यांनी पार्टी दिली आहे ते, अँड द गेस्ट, गेस्ट म्हणजे जे पाहुणे आलेले आहेत त्या पार्टीला, ते दोघं सुद्धा खूप छान एन्जॉय करतील, मज्जा करतील आणि आनंदी होतील, तेव्हा ती जी पार्टी आहे ती चांगली असं आपण म्हणू शकतो. इट शूड बिकम अ प्लीजंट मेमरी इन द माइंड्स ऑफ ऑल. आणि ही जेव्हा पार्टी होईल तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक छान आठवण राहील, अशा प्रकारे ही पार्टी झाली पाहिजे. मग त्यासाठी जरुरी नाही की तुम्ही खूप भारी भारी डेकोरेशन केलं पाहिजे, खूप छान छान खायलाच ठेवलं पाहिजे, चांगले चांगलेच कपडे घातले पाहिजे. कमी पैशामध्ये, कमी खर्चामध्ये सुद्धा छान पार्टी होऊ शकते. फक्त सगळ्यांनी मिळून आनंदाने एन्जॉय केलं पाहिजे. लेट अस सी व्हॉट वी कॅन डू टू मेक शुअर दॅट अ पार्टी बिकम्स मेमोरेबल इन अ गुड वे. तर आता बघूयात आपण की ही जी आपली पार्टी आहे, आपला जो कार्यक्रम आहे तो छान मेमोरेबल म्हणजे आपल्याला तो परत परत आठवेल असा होण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ते पाहूयात. इफ यू आर द होस्ट देअर आर द थिंग्स दॅट यू शूड रिमेंबर टू डू. जर तुम्ही यजमान असाल, तुम्ही पार्टी देणार असाल, तर त्यासाठी खालील काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. लेट्स हॅव अ सरप्राईज पार्टी फॉर ग्रँडपा. आता ही 2 छोटी मुलं आहेत ना, ती म्हणतात की चला आपण आपल्या आजोबांसाठी एक सरप्राईज पार्टी ठेवूयात, म्हणजे त्यांना न माहिती होता एक छान पार्टी ठेवूयात. तर पहिल्यांदा काय करायचं, कन्सल्ट युअर फॅमिली मेंबर्स फर्स्ट अँड सी वेदर दे लाईक द आयडिया. तर तुमच्या घरामधले जे इतर सदस्य आहेत, म्हणजे तुमचे आई वडील, आजी, अजून कोणी असतील, तर त्यांना तुमचं हे मत सांगायचं आहे, त्यांना विचारायचं आहे की त्यांना ही आयडिया कशी वाटते की आपण आपल्या आजोबांसाठी सरप्राईज पार्टी ठेवूयात का. दे विल हेल्प यू टू चूज अ सुटेबल टाईम, डेट, प्लेस, मेन्यू एक्सेट्रा. मग त्यांना जर तुमची आयडिया आवडली तर मग ते तुम्हाला योग्य वेळ सांगतील, कुठल्या दिवशी ठेवायची, कुठल्या तारखेला ठेवायची, कुठे ठेवायची, त्यासाठी काय मेन्यू म्हणजे काय खायला पदार्थ ठेवायचे, हे मग आपले फॅमिली मेंबर्स, आपल्या घरातील मोठी माणसं आहेत ते आपल्याला सांगतील. ओके.
मेक अ लिस्ट ऑफ द पीपल यू विश टू इन्व्हाइट टू द पार्टी. मग त्यानंतर एकदा का दिवस तुमचा वेळ, दिवस, ठिकाण आणि मेनू ठरला की त्याच्यानंतर मग तुम्हाला पार्टीला कोणत्या कोणत्या लोकांना बोलवायचं आहे तर त्यांची एक लिस्ट बनवायची, यादी बनवायची आहे. सेंड द इन्व्हिटेशन्स वेल इन ॲडव्हान्स. आणि त्यांना जे निमंत्रण आहे ते पार्टीच्या अगोदर काही दिवस द्यायचं आहे. यू मे एक्सटेंड ॲन इन्व्हिटेशन ओरली ऑर यू मे सेंड अ रिटर्न इन्व्हिटेशन. तर तुम्ही त्यांना ओरली, तोंडीसुद्धा सांगू शकता किंवा असं लिहूनसुद्धा इन्व्हिटेशन, आमंत्रण पाठवू शकता. मेक शुअर दॅट युअर इन्व्हिटेशन इन्क्लूड्स ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन. तर तुम्ही जे इन्व्हिटेशन देणार आहात त्याच्यामध्ये पुरेशी माहिती असली पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे. ओके, याची खात्री करून घ्यायची आहे. हू इज इन्व्हायटिंग हुम, कोण कोणास बोलवत आहे. द ओकेजन, व्हाय यू आर गिविंग द पार्टी, तुम्ही का पार्टी देणार आहात, काय काम आहे, काय कार्यक्रम आहे ते सांगायचं आहे. व्हेन अँड वेअर इट विल बी हेल्ड, व्हॉट डे, व्हॉट टाईम, व्हॉट प्लेस. आणि मग त्या पत्रामध्ये ती पार्टी केव्हा आहे आणि कोठे होणार आहे, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या जागेवर, हे सगळं लिहायचं आहे. इथं बघा एक्झाम्पल दिलेले आहेत. अ फॉर्मल इन्व्हिटेशन. फॉर्मल इन्व्हिटेशन म्हणजे काय, औपचारिक पत्र म्हणजे काय, जे की ऑफिशियल टाईप असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातील जे मोठे व्यक्ती आहेत, महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांना जे तुम्ही लिहाल ना अशा व्यवस्थित भाषेमध्ये, ते रूल्स सगळे फॉलो करून त्या प्रकारचं इन्व्हिटेशन लिहायचं आहे. जसं की आता बघा इथं डेट लिहिली आहे, 13/12/15 हे इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. डिअर मधू अंकल, मधू अंकलना पाठवलेलं आहे. वी हॅव अरेंज अ सरप्राईज पार्टी फॉर डॅडी ऑन द 21st ऑफ डिसेंबर, हिज बर्थडे. आता हे जे मुलांचे वडील आहेत त्यांनी त्यांच्या काकांना हे पत्र लिहिलेलं आहे की वडिलांचा वाढदिवस आहे 21 डिसेंबरला, तर त्या दिवशी आम्ही एक सरप्राईज पार्टी अरेंज करत आहोत. आय विल बी व्हेरी हॅपी इफ यू कॅन कम टू अवर हाऊस ॲट अबाउट 6 PM. आणि जर तुम्ही या पार्टीला आलात कधी, तर 21 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता ही पार्टी आहे. तुम्ही त्यावेळेस आलात तर आम्हाला खूप आनंद होईल. वी हॅव ऑल्सो कॉल्ड अ फ्यू अदर क्लोज रिलेटिव्स. आम्ही अजून काही जवळच्या नातेवाईकांना बोलवलेलं आहे. डू कम, नक्की या. युअर्स लव्हिंगली, तुमचाच प्रिय मंदार. असं हे फॉर्मल इन्व्हिटेशन आहे, औपचारिक पत्र आहे. आता हे जे आहे ते इनफॉर्मल इन्व्हिटेशन आहे. इनफॉर्मल इन्व्हिटेशन म्हणजे जे आपण आपल्या मित्रांना वगैरे लिहितो, त्याच्यामध्ये काही रूल्स वगैरे काही नसतात. आपल्याला जशा भाषेमध्ये पाहिजे, जसं पाहिजे तसं आपण लिहू शकतो. आता हे 13/12/15ला लिहिलं आहे. हाय सोना, आय एम सो एक्सायटेड. तर हे केदारने लिहिलं आहे सोनासाठी की मी खूप एक्सायटेड आहे, खूप उत्साही आहे. अ सरप्राईज पार्टी फॉर ग्रँडपा ऑन 21 डिसेंबर ॲट अवर होम. आमच्या घरी 21 डिसेंबरला आजोबांसाठी एक सरप्राईज पार्टी अरेंज केलेली आहे. डू कम ॲट 6 इन द इव्हिनिंग. संध्याकाळी 6 वाजता ये. डोंट फॉरगेट, विसरू नको. गिव्ह दिस मेसेज टू अंकल अँड आंटी. आणि काका काकूंना पण हा मेसेज दे. डोंट लेट ग्रँडपा नो. आणि आजोबांना याची माहिती कळता कामा नये. युअर्स केदार, तुझाच केदार. हे आहे ते इनफॉर्मल आहे, म्हणजे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना जसं लिहितो त्याप्रमाणे आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूयात. चूज अ मेन्यू दॅट युअर गेस्ट विल एन्जॉय. तर तुमच्या पाहुण्यांना जे खाण्यासाठी आवडेल अशा प्रकारचा मेन्यू निवडायचा आहे. रिमेंबर द स्टोरी ऑफ द फॉक्स अँड द क्रेन. तुम्हाला कोल्हा आणि करकोचा, फॉक्स म्हणजे कोल्हा, क्रेन म्हणजे करकोचा, याची स्टोरी माहीत आहे का, गोष्ट माहीत आहे का? ओके, फॉक्स असतो तो जो क्रेन आहे करकोचा, करकोचा म्हणजे त्याची ना बगळ्यासारखी अशी लांब चोच असते, त्याला तो जेवायला बोलवतो. आणि काय करतो, तर त्याची चोच लांब आहे ना, मग त्याला असं लांब असलेलं भांड्यात खायला दिलं पाहिजे ना, तर तो काय करतो, एका प्लेन डिशमध्ये करकोच्याला खायला देतो. मग करकोच्याला खायलाच येत नाही, मग करकोचा उपाशी राहतो. मग परत क्रेन जो करकोचा आहे तो सुद्धा फॉक्सला, कोल्ह्याला जेवायला बोलवतो. आणि आता कोल्ह्याचं तोंड असतं त्याच्यामुळं तो क्रेन काय करतो, अशा लांब एका भांड्यामध्ये जेवायला देतो, जे की फॉक्सचं तोंड, कोल्ह्याचं तोंड त्याच्या आतमध्ये जात नाही आणि कोल्हा पण उपाशी राहतो. अशी ती स्टोरी आहे. मग अशा प्रकारे तुमच्याकडे कशा प्रकारचे गेस्ट येणार आहेत, कसे पाहुणे आहेत, त्याच्यानुसार तो मेनू ठरवायचा आहे. त्याप्रकारे त्यांना जेवायला द्यायचं आहे.
ॲज अ गुड होस्ट यू शूड कन्सिडर युअर गेस्ट प्रेफरन्सेस फर्स्ट. जर तुम्ही चांगले यजमान व्हायचं असेल तर जे तुम्हाला आवडतंय ते नाही ठरवायचं, जे की आपल्या पाहुण्यांना आवडेल त्यानुसार मग ठरवायचं आहे. त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आहे तुमच्या पाहुण्यांना. ओके. चॉक आउट अ प्रोग्राम. विल यू बिगिन विथ गेम्स ऑर म्युझिक? व्हेन विल फूड बी सर्व्ड? चॉक आउट अ प्रोग्राम म्हणजे आता कार्यक्रम कसा करायचा आहे ते ठरवायचं आहे. तर पहिल्यांदा गेम्स असणार, म्युझिक असणार, खायला कधी देणार पाहुण्यांना हे सगळं ठरवायचं. डू यू वॉन्ट एनी डेकोरेशन्स? जर काही सजावट करायची आहे का तुम्हाला? हाऊ विल दे बी डन? तर मग कशा प्रकारे तुम्ही सजावट करणार आहात इथे दाखवले बघा. अजून काय काय तुम्हाला जसं सुचेल त्याप्रमाणे तुम्ही सजावट करू शकता. ओके. वन्स यू हॅव प्लॅन्ड द अबाउट डिटेल्स यू कॅन वर्क आउट हाऊ द व्हेरियस टास्क कॅन बी डन. हू विल हेल्प यू टू डू ईच ऑफ देम? आता एकदा का तुम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं, हे सगळं ठरवलं की कशा प्रकारे बड्डे करायचा, कोणाकोणाला बोलवायचं, इन्व्हिटेशन पाठवायचं, सजावट, डेकोरेशन हे सगळं ठरवून घ्यायचं. आणि मग हे जी वेगवेगळी कामे आहेत ती आता कशी करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला कोण मदत करेल हे सगळं ठरवायचं आहे. ओके. आता जेव्हा पार्टी असेल, ऑन द डे ऑफ द पार्टी, आता पार्टीच्या दिवशी यू मस्ट बी रेडी बिफोर युअर गेस्ट. तुमचे पाहुणे येण्या अगोदर तुम्ही सगळं डेकोरेशन सगळं व्यवस्थित ठरवून करून रेडी राहायचं आहे. छान छान कपडे घालून व्यवस्थित तयार होऊन राहायचं आहे. पाहुणे आल्यानंतर गडबड करायची नाही. युअर डेकोरेशन्स, फूड प्रिपरेशन शूड बी रेडी बिफोर द पीपल अराईव्ह. लोक येण्या अगोदर तुमचं जे डेकोरेशन आहे, सजावट आहे किंवा जेवण काय बनवायचं आहे ते सगळं तयार झालेलं पाहिजे. यू मस्ट ग्रीट ऑल युअर गेस्ट वेन दे अराईव्ह. जेव्हा लोक तुमच्याकडे येतील, पाहुणे येतील, तेव्हा तुम्ही त्यांना ग्रीट म्हणजे आनंदाने भेटलं पाहिजे. इफ दे डोंट नो वन अनादर यू मस्ट इंट्रोड्यूस देम. जर समजा तुमचे जे आलेले पाहुणे आहेत त्यातले काही लोक एकमेकांना ओळखत नाही आहेत तर तुम्ही त्यांना मग एकमेकांची ओळख करून द्यायला पाहिजे. यू शूड सी दॅट ऑल युअर गेस्ट आर कम्फर्टेबल अँड हॅप्पी. तुम्ही नेहमी हे लक्ष ठेवलं पाहिजे की तुमचे जे पाहुणे आहेत त्यांना कम्फर्टेबल वाटत आहे का, व्यवस्थित वाटत आहे का आणि ते आनंदी आहेत का. यू शूड सर्व द फूड पोलाइटली मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन इज सर्व्ड व्हॉट दे वॉन्ट. आणि जेवणाच्या वेळी तुम्ही जे जेवण वाढणार आहात ते अगदी शांतपणे, नम्रपणे वाढायचं आहे आणि सगळ्यांना जे जे पाहिजे ते भेटत आहे का तर ह्याची खात्री करून घ्यायची आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. If you are holding party games, make sure that everyone gets a chance to participate and enjoy. जर तुम्ही पार्टीमध्ये काही गेम्स, खेळ ठेवलेले असतील तर प्रत्येकाला त्याच्यामध्ये पार्ट घेता आला पाहिजे, त्याच्यामध्ये भाग घेता आला पाहिजे, ह्याची खात्री करायची आणि मजा करायची आहे. हिअर आर सम कॉमन पार्टी गेम्स. तर इथे काही गेम्स आहेत जे पार्टीमध्ये कॉमनली खेळले जातात. जसं की सायमन सेज. सायमन सेज म्हणजे एकाने एक जण आहे तो म्हणणार सायमन सेज हँड्स अप की बाकीच्या सगळ्यांनी हात वर करायचं. सायमन सेज हँड्स डाऊन की हात खाली हात करायचे आहेत. सायमन सेज सिट की बसायचं, अशी ॲक्शन करायची. ओके. त्यानंतर म्युझिकल चेअर, संगीत खुर्ची आहे. तुम्हाला माहिती आहे कोणतरी म्युझिक वाजवणार आणि सगळ्यांनी पळायचं आणि म्युझिक थांबलं की चेअरवर बसायचं आहे. ज्याला चेअर भेटणार नाही, एक चेअर कमी ठेवायची जेवढी माणसं असतील त्याच्यापैकी, आणि ज्याला चेअर भेटणार नाही तो झाला आऊट. अशा प्रकारे मग शेवटी जो राहील तो विनर असणार. अशा प्रकारची ही गेम आहे. त्याच्यानंतर चराड. चराड्स म्हणजे आपण जे दमशराज खेळतो की नाही त्या प्रकारे, की एका माणसाला किंवा एका व्यक्तीला एक नाव सांगायचं, पिक्चरचं असू शकतं, कशाचंही असू शकतं, आणि मग त्याने त्याची ॲक्शन करून सांगायचं आहे न बोलता. समोरच्यांनी ते ओळखायचं आहे. ओके. जसं की हिंदी आहे, इंग्लिश आहे, किती लेटर आहेत, मग त्यातल्या लेटर्सचं ते काय हावभाव करून आन्सर करू शकतात असं, आणि समोरच्यांनी ते नाव व्यवस्थित ओळखायचं आहे. अशी ती गेम असते. त्यानंतर हॉट अँड कोल्ड गेसिंग गेम, गरम की थंड अशा प्रकारची ती गेम आहे. गेस करायचं आहे. विस्पर्स, एकमेकांच्या कानामध्ये शब्द सांगायचा, ते ओळखायचा. पिन द टेल ऑन द डॉंकी, गाढवाला शेपूट लावणे, हे सुद्धा डोळे बांधायचे आणि गाढवाचं चित्र असतं त्याला फक्त शेपूट नसतं, मग ते शेपूट तिथे पिन करायचं आहे, टोचायचं आहे. ओके. तर ही एक गेम आहे.
ट्रेजर हंट आहे, म्हणजे कुठे कुठे एक चिठ्ठी लपवून ठेवायची की नेक्स्ट चिठ्ठी कुठे लपवलेली आहे, असं करून मग फायनल त्यांना गिफ्ट भेटणार. अशा प्रकारच्या गेम्स खेळू शकतात. यू शुड नॉट कीप प्लेईंग विथ सम फ्रेंड्स अँड इग्नोर अदर्स. आणि आता हे गेम खेळताना असं लक्षात ठेवायचं की आपण काही ठराविक व्यक्तींशीच, ठराविक आपल्या फ्रेंडसोबतच खेळायचं नाही आहे आणि दुसऱ्यांना इग्नोर करायचं, असं करायचं नाही. तर सगळ्यांनी मिळून खेळायचं आहे, सगळ्यांना व्यवस्थित चान्स मिळतोय का खेळायचा हे बघायचं आहे. When it is time for the guests to leave, you should say goodbye to each of them personally. जेव्हा तुमचे आता पाहुणे घरी जाणार आहेत, तिथून निघून जाणार आहेत, तेव्हा तुम्ही प्रत्येकाला वैयक्तिक भेटायचं आणि त्यांना गुड बाय करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल, हेल्प क्लीन अप आफ्टर अ पार्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पार्टी संपल्यानंतर जे काही आवराआवरी करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या आईवडिलांना मदत करायची आहे. आता हे काय झालं, जर तुम्ही होस्ट असाल तर. आता इफ यू आर अ गेस्ट, हिअर आर सम टिप्स फॉर यू. आता जर तुम्ही पाहुणे म्हणून कोणत्या पार्टीला जाणार असाल तर त्यांच्यासाठी काय टिप्स आहेत ते बघूयात. प्लीज एक्नॉलेज दॅट यू हॅव रिसिव्ड अ इन्व्हिटेशन अँड लेट युअर होस्ट नो वेदर ऑर नॉट यू विल अटेंड द पार्टी. पहिल्यांदा तुम्हाला इन्व्हिटेशन आलं आहे का ते बघायचं आहे. इन्व्हिटेशन जर आलं असेल तर तुमचे जे पाहुणे आहेत त्यांना सांगायचं आहे की तुम्ही येणार आहात की नाही येणार आहात, तुम्हाला जमणार आहे पार्टीला यायला की काही कारणास्तव तुम्ही येणार नाही, हे त्यांना कळवायचं आहे. ओके. इफ यू आर चूजिंग अ प्रेझेंट फॉर युअर होस्ट, थिंक वेल अबाउट व्हॉट ही ऑर शी विल लाईक. आता तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार तुमच्या होस्टसाठी. ओके, ज्यांनी पार्टी ठेवली आहे त्यांच्यासाठी. मग त्यावेळेस त्या व्यक्तीला, तो असेल किंवा ती असेल, काय आवडतं त्यानुसार ते गिफ्ट घ्यायचं आहे. अ थॉटफुल गिफ्ट इज ॲप्रिशिएटेड मोर दॅन ॲन एक्सपेन्सिव्ह वन. आता गिफ्ट घेताना ते खूप महागच असलं पाहिजे असं काय नाही. महाग गिफ्टपेक्षा विचार करून घेतलेलं जे गिफ्ट आहे ते लोकांना आवडतात. रिमेंबर टू रिमूव्ह द प्राईस टॅग ऑर लेबल फ्रॉम द गिफ्ट. जेव्हा तुम्ही एकमेकांना गिफ्ट देणार आहात तेव्हा त्या गिफ्टवरती जी प्राईस लिहिलेली असेल तर ती काढून टाकायचं आहे, त्याचं लेबल. विदाऊट अ लेबल गिफ्ट द्यायचं आहे. इट इज नॉट पोलाईट टू लेट युअर होस्ट नो हाऊ मच यू हॅव स्पेंट ऑन द गिफ्ट. कोणतंही गिफ्ट देताना ते किती किमतीचं दिलं आहे हे तुमच्या यजमान जे आहेत, जे होस्ट आहेत, त्यांना माहीत करून देण्याची काहीही गरज नाही आहे. हे चांगलं नाही आहे. रॅप द गिफ्ट वेल अँड इफ पॉसिबल डेकोरेट द रॅपिंग युअर सेल्फ. गिफ्ट जे आहे ते व्यवस्थित गिफ्ट पेपरमध्ये रॅप करून द्यायचं आहे. जर तुम्हाला जमलं तर ते तुम्ही स्वतः डेकोरेट करा. ओके. तर ह्या टिप्स होत्या जर तुम्ही गेस्ट असाल तर. आता पार्टीच्या दिवशी पाहुणे म्हणून जाल तेव्हा कसं काय करायचं आहे. ऑन द डे ऑफ द पार्टी, बी पंक्च्युअल, वेळेवर जायचं आहे. रिच इन टाईम फॉर द पार्टी, वेळेवर पार्टीसाठी पोहोचायचं आहे, तुमची वाट बघायला लावायची नाही. इफ देअर इज एनी वर्क टू बी डन, ऑफर टू हेल्प. जर पार्टीमध्ये तुम्ही गेलात आणि तुमच्या लक्षात आलं की काही तिथलं काम करायचं बाकी आहे तर तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये मदत करायची आहे. मदत करू का म्हणून विचारायचं आहे. बी फ्रेंडली विथ द अदर गेस्ट, जे दुसरे पाहुणे असतील तर त्यांच्याशी फ्रेंडली, चांगल्या प्रकारे वागायचं आहे. टेक पार्ट इन द प्रोग्राम अँड द गेम्स इफ देअर आर एनी विलिंगली. जर काय त्या प्रोग्राममध्ये व्यवस्थित अगदी स्वेच्छेने भाग घ्यायचा आहे, स्वतःहून पुढे होऊन भाग घ्यायचा आहे. काही गेम्स असतील तर त्या पण खेळायच्या आहेत. ॲप्रिशिएट द फूड अँड डेकोरेशन्स ऑनेस्टली. अगदी प्रामाणिकपणे जे काही त्यांनी जेवण ठेवलेलं असेल तर त्याला ॲप्रिशिएट करायचं, त्याचं कौतुक करायचं आहे. आणि जी काही सजावट असेल, डेकोरेशन असेल त्याचंही कौतुक करायचं आहे. डोंट वेस्ट फूड, अन्न वाया घालवायचं नाही. टेक ओनली ॲज मच ॲज यू वॉन्ट, जेवढं तुम्हाला खायला पाहिजे आहे तेवढंच अन्न घ्यायचं आहे. When it is time for you to leave, approach your host and say goodbye. जेव्हा आता तुम्ही घरी जाणार आहात तेव्हा तुम्ही होस्टकडे जायचं आहे, यजमानांकडे जायचं आहे आणि त्यांना गुड बाय म्हणायचं आहे आणि मगच जायचं. त्यांना न कळवता परस्पर घरी जायचं नाही. लॅटर ऑन,
लेट युअर होस्ट नो आयदर पर्सनली ऑर इन रायटिंग हाऊ मच यू एन्जॉय द पार्टी. आणि नंतर मग तुम्ही तुमचे जे यजमान आहेत त्यांना स्वतःहून सांगायचं, फोन करून सांगा, भेटून सांगा किंवा मग पत्र लिहून किंवा मेसेज करून कळवायचं आहे की तुम्ही किती त्या पार्टीमध्ये मजा केली, तुम्हाला ती पार्टी किती आवडली हे त्यांना सांगायचं आहे. द सक्सेस ऑफ अ पार्टी शुड बी मेजर्ड बाय द गुडविल अँड फ्रेंडशिप इट क्रिएट्स. एखाद्या कोणत्याही पार्टीचं किंवा कार्यक्रमाचं जे यश आहे म्हणजे ती पार्टी किती चांगली झाली हे कशावरून ठरतं, तर ते त्यांची जी गुडविल होते, पार्टी देताना जी सद्भावना होती आणि त्याच्यातून लोकांशी आपल्या कशा प्रकारे मैत्री होते याच्यावर डिपेंड असते की किती लोकं आली होती, तुम्ही किती खर्च केला, किती जेवायला दिलं, याच्यावर ते ठरत नाही. तर लोकांनाही ते तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे, तुमच्याशी मैत्री केली पाहिजे, याच्यावरून ती पार्टी सक्सेस झाली का नाही झाली हे आपल्याला समजतं. बी यू अ होस्ट ऑर अ गेस्ट, डू ऑल यू कॅन टू बूस्ट इट. जर तुम्ही होस्ट असाल म्हणजे यजमान असाल किंवा गेस्ट म्हणजे पाहुणे असाल तर काहीही असू द्या, म्हणजे जरी तुम्ही यजमान असाल तर तुम्ही चांगले यजमान होण्यासाठी काय करू शकता ते करायचं आहे. आणि जर तुम्ही पाहुणे असाल तर तुम्ही चांगले पाहुणे होण्यासाठी काय करू शकता ते करायचं आहे. ओके, तर असा हा लेसन होता. तर लक्षात ठेवा, पार्टीला जाल त्या ठिकाणी कसं वागायचं आहे आणि जर तुम्ही पार्टी दिलीत तर ती पार्टी कशा प्रकारे द्यायची आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, बाय बाय.